नमस्कार. बऱ्याच वेळेला जिममध्ये तुम्ही 2-2, 3-3 तास व्यायाम करताना लोकं पाहिलेले असतील. मग त्यांचे गोल असतात, की मला फॅट लॉस करायचं आहे, माझं पुढच्या महिन्यामध्ये लग्न आहे आणि याच्यामध्ये ओव्हर ट्रेनिंग हे त्यांचं होतं. ओव्हर ट्रेनिंग होतं म्हणजे काय, की जास्त व्यायाम केल्यामुळे खाण्यामध्ये तुम्ही पूर्ण कॅलरी डेफिसिटमध्ये गेल्यामुळे वजन तुम्हाला काट्यावरती कमी दिसतं. परंतु दिवसभरामध्ये थकवा, झोप न येणं, वारंवार इंजुरी होणं, हे ओव्हर ट्रेनिंगची लक्षणे आहेत. आता बऱ्याच वेळेला आपण काय करतो, ओव्हर ट्रेनिंग हे तुमचे व्यायामामुळे होत नाहीये. तर त्याला नॉन ट्रेनिंग म्हणतो आपण, ज्यामध्ये आपण तुमचा दिवसभरामध्ये जॉब असेल, फॅमिली असेल, ट्रॅव्हल असेल, झोप असेल किंवा एखादी इंजुरी असेल, याचा जो स्ट्रेस आहे ना, त्याला आपण मेंटली स्ट्रेस म्हणतो आणि फिजिकली स्ट्रेस, हे दोन्ही सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ओव्हर ट्रेनिंग फक्त तुमचं ट्रेनिंग म्हणजे व्यायामाने होत नाहीये, तर या गोष्टी सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच वेळेला मी ट्रेनिंग ज्यावेळेला घेतो, त्यावेळेला तुमचे दिवसभरामध्ये या 2-3 दिवसामध्ये ट्रॅव्हलिंग झालेलं आहे का? स्ट्रेस आहे का? झोप झाली का नाही? हे मी प्रश्न विचारत असतो. पण लोकांकडून असं येतं, की "सर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही घ्या ट्रेनिंग." ओके. याच्यामुळे तुमचे मसल लॉस होऊ शकतात आणि तुमचे जे पुढे जाऊन जे हेल्थ आहे, ते अजून खराब होऊ शकते. तर सांगण्याचा उद्देश आहे, की बॉडी जर तुम्हाला साथ देत नसेल व्यायामाला, तर व्यायाम हे हलके करा. ओके. एखाद्या कोणाचा तरी सल्ला घ्या आणि त्यानुसार तुम्ही जर केलं तर तुमचे ओव्हर ट्रेनिंग होणार नाही. दिवसभरामध्ये तुम्ही तो व्यायाम केल्यानंतर फ्रेश वाटणार आहे आणि तुम्ही हेल्दी राहणार आहे. त्याच वेळेला आपण सर्दी झालेली असते, ताप असतो, आपल्याला आपण आजारी असतो, विकनेस वाटत असतो आणि तरीसुद्धा व्यायामाला येतो. बा आता काहीतरी सेशन आपलं चुकेल किंवा आपल्याला आता गॅप पडेल भरपूर सारा. तर अशा वेळेला तुम्ही ॲक्चुअली पूर्ण रेस्ट घेणं गरजेचं आहे. नाही काय होत नाही, तुम्ही व्यायाम घ्या. असे बऱ्याच वेळेला मेंबरचे ट्रेनरला सांगणं असतं, की नाही काय होत नाही, तुम्ही घ्या व्यायाम. तर हे पूर्णतः चुकीचं आहे, लक्षात ठेवा. बॉडी तुमची आता सध्या रिॲक्ट कशी करते त्यावरती तुम्ही जर व्यायाम केला तर तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने फिट राहू शकता. धन्यवाद.